महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा म्हणजे गरिबीशी लढणाऱ्या आणि विविध रोगराईंनी ग्रस्त असलेल्या आदिवासींचा रहिवास असलेला जिल्हा. विदर्भाच्या एका टोकाला असलेल्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील लहान लहान खेड्यांमधून वास्तव्य करणारे, त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेले त्यांचे आरोग्याचे प्रश्न अनेक आहेत. मात्र त्यांच्यावर वेळीच वैद्यकीय उपचार करायला, त्यांची सेवा शुश्रूषा करायला आजची शासकीय आरोग्य व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे कित्येक आदिवासींना उपचाराविना आणि औषधांविना आपले जीवही गमवावे लागतात. आरोग्य व्यवस्था गावापासून जितकी जास्त दूर असते तेव्हा महिला व मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण त्यांच्यात जास्त आहे. संस्थेच्या मागील अनुभवावरून आरोग्य व्यवस्था लोकांच्या दारी पोहोचवण्यासाठी बजाज ऑटोच्या सामाजिक उत्तरदायित्व CSR यांचे आर्थिक मदतीने फिरते. फिरत्या रुग्णालयाची जी कल्पना आमच्या मनात आली ते आम्ही वाचलं होतं की चीनमध्ये त्यांची आरोग्य व्यवस्था, जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही त्यांची रचना अशी केली त्यांनी की एक स्त्री लहान मुलांना घेऊन जितकं चालू शकते तितक्या अंतरावर त्यांनी ती आरोग्य व्यवस्था त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली. पण भारतात अजूनही त्या पातळीवरची आरोग्य व्यवस्था, आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नाही आली. आणि म्हणून आमच्या इतक्या वर्षाच्या आरोग्याच्या कामाचा अनुभव बघता आम्ही ही संकल्पना मांडली आणि त्यातलं बजाज ऑटो त्यांच्या CSRनी आर्थिक मदत दिली आणि त्या फिरत्या रुग्णालयाची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवली. रुग्णालयाच्या कार्यक्रम संस्थेने कुरखेडा तालुक्यातील दुर्गम अशा 12 गावात ऑक्टोबर 2019 मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम सुरू झाला व मार्च 2020 पासून कोरोनाचा कहर सुरू झाला. सर्वत्र भीतीचं आणि दहशतीचं वातावरण होतं. मात्र आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या पदाधिकारी आणि आरोग्य कार्यकर्त्यांनी त्या कठीण काळात सुद्धा आपल्या सामाजिक सेवा सुरू ठेवत आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेतली. आम्ही आमच्या आरोग्य या संस्थेमध्ये आरोग्यसेवक म्हणून काम करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या गावामध्ये दर गुरुवारला मोबाईल हेल्थ क्लिनिकची गाडी यायची. तिथं आपण दर गुरुवारला लोकांना काढा वाटप करत असायचं आणि त्यांना मोफत पण उपचार करायचं. आणि त्यानंतर आपण समितीच्या लोकांना आपण किट पण वाटप केलेली आहे आणि त्यांचं प्रत्येक गावामध्ये ऑक्सिजन आणि थर्मामीटर आणि टेम्परेचर वगैरे मोजण्याचं काम पण केलेलं आहे समितीमार्फत. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात गर्भवती महिला, नवजात बालका, पौगंडावस्थेतील मुलींना आरोग्याच्या प्रश्नाला मोठ्या संख्येने सामोरे जावं लागत. टायफॉइड, मलेरिया, कावीळ, ॲनिमिया, त्यामुळे होणारे आजारपण व त्यामुळे मृत्यूचे वाढते प्रमाण यास प्रतिबंध घालण्यासाठी नवनवीन संकल्पना राबवून आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेनं या लोकांना कोरोना विरोधात लढण्याचं बळ दिलं आणि आपल्याच भागात सहजपणे उपलब्ध असलेल्या विविध नैसर्गिक वनस्पती औषधांची ओळख व वापर करून देत त्यांच्यातील प्रतिकार शक्तीला अनेक पटींनी वाढविलं. फिरते रुग्णालय कार्यक्रमासाठी संस्थेचे आरोग्य टीमने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2019 या काळात कुरखेडा तालुक्यातील 12 गावांमध्ये 3 ते 4 वेळा भेट देऊन ग्रामसभेच्या सन्माननीय सदस्यांच्या भेटी घेऊन फिरते रुग्णालय कार्यक्रम त्यांच्या गावात घेण्यासंबंधी ग्रामसभेचा ठराव पारित करून परवानगी घेतली. प्रत्येक ग्रामसभेनं 12ही गावासाठी 3 ते 4 स्वयंसेवकांची नावेही सुचवली. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण पायाभूत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर प्रत्येक गावातून एक स्त्री पुरुष आरोग्य कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती निवड करण्यात आली. सध्या 8 महिला आरोग्य कार्यकर्ती व 4 पुरुष आरोग्य कार्यकर्ते कार्यरत आहे. या 12 गाव पातळीवर आरोग्य कार्यकर्ते, सोशल वर्कर, डॉक्टर, पॅथॉलॉजी असिस्टंट
सर्वांचं एकत्र संस्थेच्या कार्यालयात 2 दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आलं. त्यानंतर फिरते रुग्णालय मार्फत डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅब, सोशल वर्कर व औषधी वितरक पूर्ण टीमने डिसेंबर 2019 पासून प्रत्येक गावात आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली. या प्रत्येक गावामध्ये की ज्या गावामध्ये आरोग्याची कुठली सोय नाही आहे, उपकेंद्र नाही, PSC नाही आणि तालुका स्थळापासून ते जे दूर गाव आहेत आणि अशा लोकांना आरोग्याच्या सोयी ह्या गावातल्या गावात मिळायला पाहिजे आणि त्याच्यात प्रामुख्याने प्राथमिक जे आरोग्य आहे, प्राथमिक गरजा आहेत त्यांच्या आरोग्याच्या, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही या प्रकल्पातून काम करतो आहेत. या पेशंटना आम्ही दर सप्ताहातून त्यांचं ब्लड चेक करतो आहे किंवा गावातले जे सिनियर लोक आहेत, बुजुर्ग लोक आहेत, त्यांचं नियमित आम्ही ब्लड शुगर चेक करतो आहे. सोबतच जसं वातावरणानुसार सर्दी, पडसं, ताप किंवा कुठले जर आजार असेल तर त्यांचा तुरंत आम्ही ब्लड चेक करतो आहे आणि रिपोर्टनुसार इथे आम्ही ट्रीटमेंट पण देतो आहे, ज्याच्यामुळे लोकांना तालुक्याच्या स्थळी जाण्याचा जो खर्च आहे इथं वाचतो आहे. आणि आवर्जून आमची ती वाट बघत असतात, दर सप्ताहाला गाडी कधी येईल, कधी कशा प्रकारचं आपलं ट्रीटमेंट होईल असं आमच्याकडून ते आम्हाला विचारणी करत असतात आणि आम्ही प्रामाणिकपणे सेवा देतो आहे. आणि जे आमच्याकडून होऊ शकत नाही किंवा ज्यांना संदर्भ सेवा गरजेचं असते अशा पेशंटना आम्ही रेफर करतो आहे. तालुका उपजिल्हा रुग्णालयामध्ये, इथे जिल्हा रुग्णालयामध्ये आपण रेफर करतो आहे अशा रुग्णांना. सोबतच असा आम्हाला अनुभव आहे की काही किशोरी मुलींना किंवा बुजुर्ग लोकांना खूप काही आम्ही बघितलं की त्यांचं HB 6 ग्रॅम होतं, 4 ग्रॅम होतं, पण त्यांनी कधीच आपलं HB चेक केलेलं नाही, शुगर चेक केलेलं नाही. अशांना आमच्या या ठिकाणी ब्लड चेकमुळे त्यांचा तुरंत रोगनिदान होतं आहे, डायग्नोसिस करण्यास आम्हाला मदत होतं आहे आणि तुरंत आम्ही त्याला नियमित औषधी देऊन फॉलोअप करतो आहे. एकदाच नाही तर त्याला महिनाभर आम्ही त्याला फॉलोअप करतो आहे. तरी लोकांचं याच्यामध्ये खूप सहभाग आहे आणि प्रत्येक गावातल्या लोकांनी आम्हाला समाज मंदिर, गोटूल हे अवेलेबल करून दिलेलं आहे. लोकांचा किंवा ग्रामसभेचा, जसं हे नेहारपायली गाव आहे, इथली ग्रामसभेनं सुद्धा आम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्यांचा पण आम्ही आभारी आहोत आणि अशीच सेवा आम्ही देत राहू अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो आहेत. डिसेंबर 2019 ते ऑगस्ट 2021 पर्यंत तब्बल 7,565 रुग्णांची या काळात तपासणी करण्यात आली. एकूण 210 आरोग्य शिक्षण कार्यक्रम 12 गावांमध्ये 2 वर्षात आयोजित करण्यात आले. त्यात ॲनिमिया आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, कुपोषण आणि प्रतिबंध, मलेरिया आणि प्रतिबंध, ॲनिमियासाठी किचन गार्डनचं महत्त्व, संस्थानात्मक विलगीकरणाचे महत्त्व, NRC अर्थात पोषण पुनर्वसन केंद्राचे महत्त्व, आयुर्वेद औषधं आणि हर्बल पंचकर्माचं महत्त्व इत्यादी आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय लाभदायक अशा विषयांची सविस्तर माहिती या कार्यक्रमामधून देण्यात आली. एप्रिल 2019 पासून कोविडमुळे लॉकडाऊन सुरू झाले. पहिल्या लाटेत 4 ते 5 दिवस अंदाज घेऊन गावकऱ्यांसोबत चर्चा करून फिरत्या रुग्णालयांच्या व्हिजिट नियमित सुरू राहिल्यात. कोविड-19च्या पहिल्या लाटेत 12 गावांपैकी 2 गावातच बाहेरून आलेल्या 5-6 व्यक्तींना कोविड पॉझिटिव्ह निघालेत. त्यांना गावाच्या शाळेत विलगीकरण करण्यात आले. कोरोना काळात अतिशय भयावह परिस्थिती आम्हीचं कार्य साऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं. त्या काळात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतानाच सामाजिक अंतर राखणे, मास्कचा योग्य वापर आणि वारंवार हात धुण्याविषयी सातत्याने प्रशिक्षण देण्यात आलं. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाला प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचं होतं. याची जाणीव असल्यानं आयुर्वेद हर्बल काढ्याविषयी म्हणजेच अडुळसा, भुईनिंब, गुळवेल याचा काढा आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विराज गीते यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबतच मलेरिया प्रतिबंधक घालण्यास मदत झाली. हा आयुर्वेद हर्बल काढा कोरोना काळात नियमितपणे गावात वितरित करण्यात आला. कोविड-19ची दुसरी लाट ग्रामीण भागातही जास्त प्रमाणात पसरली. मृत्यूसुद्धा वाढलेत. परंतु या 12 गावात या दोन्ही लाटेत एकही कोविड मृत्यू नाही व कोविड पॉझिटिव्ह रुग्ण पण नव्हते.
पायाभूत सर्वेक्षणानुसार ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात सर्व 12ही खेड्यांमध्ये 626 ग्रामस्थ मलेरियाने बाधित होते. त्यांना सलग 2 महिने आठवड्यातून एकदा वैद्यकीय आरोग्य तपासणी व वन औषधींचा काढा सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना वाटप करण्यात आले. त्यामुळे मलेरिया प्रतिबंध आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मोठीच मदत झाली. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2021 दरम्यान फॅल्सिफॉर्म मलेरियाचे म्हणजेच मेंदूचा मलेरिया याचे 2 रुग्ण आढळून आले. त्यांना लगेच सामान्य आरोग्य केंद्रात पाठवून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार युनिटच्या देखरेखीखाली त्वरित करण्यात आले. या 2 वर्षाच्या काळात मलेरियाने एकही मृत्यू या 12 गावात झाला नाही हे विशेष. फेब्रुवारी 2020 ते जून 2020 या काळात मोबाईल आरोग्य चमूने ANC, PNC आणि पोंगडा वस्तीतील मुलींचे एकूण 309 HB टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 8 ते 10 ग्राम HB असलेल्या व्यक्तींना शतावरी कल्प आणि आयरन टॉनिक देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पहिला रक्त कितीतरी होता जी 6 वर घेऊन गेला. पाणी बनल म्हणत आम्हाला असा धक्का पोहोचून गेला होता. कोरोनाचा केस तेव्हा होता. कोटी असा लॉकडाऊन होता. कोटी जाऊ नका करू असं म्हण असा जीव लागा आमचा. मग आता हो 10च्या जवळ आली आहे. दर मंगळवारी शाळा सोडते, सकाळून धंदा काम करते. माझा पहिला नंबर लावा म्हणते ना, तिकडे पहिला रक्ती चेक करते, मग अगोदर शाळेत जाते. हो जी. माझं नाव आहे नीळावंती काशीनाथ वट्टी. आम्ही आमच्या आरोग्याची गाडी पण येते. आम्ही तिथं दररोज त्यांच्या दवाखान्यात येतो ना औषधी घेतो. आम्ही आमच्या या संस्थेनं आमच्या या गावासाठी आरोग्याविषयी सुंदर अशी व्यवस्था करत आहे, सुंदर अशी सेवा देत आहे. यामध्ये स्तनदा माता, किशोरवयीन, गरोदर माता तसेच वृद्धांसाठी आरोग्य सेवेसाठी सुंदर अशी व्यवस्था करत आहे. तेव्हा आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेला मी विनंती करतोय की आमच्या या गावासाठी अशीच सुविधा त्यांनी पुरवाव्या आणि अशीच या संस्थेला आमच्या या गावकऱ्यांसाठी मार्गदर्शन करावा. आणि जसं दर शुक्रवारला आमच्या या गावामध्ये येतो त्या पद्धतीनं दरप्रमाणे यावं हीच त्यांना आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेला मी विनंती करतोय. आणि आम्ही आमच्या आरोग्याची गाडी दर शुक्रवारला येऊन प्रत्येकाचे म्हणजे ज्यांना कोणी तब्येत वगैरे चेकअप वगैरे करायचं असेल, ते बिमार लोक असतात, कधी तब्येत वगैरे झाल्यानंतर ते इथून चेकअप करतात, गोळ्या वगैरे त्यांना भेटतात. आणि ही सेवा दर शुक्रवारी ही चांगली आणि परंपरा राहायला पाहिजे आमची पण अशी आशा आहे. परिणाम म्हणून सप्टेंबर 2020 मध्ये केलेल्या 309 मुली व गरोदर मातेंचे हिमोग्लोबिनमध्ये 1.5 ते 2 ग्रामची वाढ झाली. फिरते रुग्णालयातर्फे शतावरी सोबत अडुळसा, निरगुडी, गवती चहा, पानोवा, पोई या औषधी वनस्पतींचा उत्तम आरोग्यासाठी करावयाचा उपयोग, त्यांचे औषधी गुणधर्म आणि महत्त्व याविषयी जागृती व प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबात हिरव्या पालेभाज्या नियमित मिळाव्यात, त्यासाठी 500 महिलांना त्यांच्या सातवाडीमध्ये सेंद्रिय परसबाग लावण्याचं प्रशिक्षण व भाजीपाल्याची बिजाई वाटप करण्यात आले. बुधवारला गाडी येते, आमच्या आरोग्याची गाडी येते. तिथे मी लोकांची व्यवस्था करते आणि गावामध्ये जाऊन सगळ्यांना मी माहिती देते. स्तनदा गरोदर माता आणि किशोरी मुली यांना HB, BP आणि औषधी हे पण वाटप करते, हे सांगते त्यांना. आणि पळसबाग आहे, पळसबागामध्ये जे वाल, चवळी, मेथी, पालक हे सगळं राहतं, हे बनवून देते मी त्यांना. त्याच्यानंतर रोग आला त्याला जे औषधी, सेंद्रिय औषधी हे फवारणी करायला सांगतात. हिरवा भाजी खाल्ल्याने त्यांची HB पण वाढते चांगल्या रीतीने आणि चांगलं सुरक्षित पण राहते ते. आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं. आज जो तो आपल्या उत्तम आरोग्यासाठी धडपडतो आहे, मात्र समाजापासून स्वतःला दूर ठेवून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील या गरीब आणि अशिक्षित आदिवासींना मात्र आजही उपचाराविना जगाचा निरोप घ्यावा लागतो आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आदिवासींना सर्व आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी
आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही सेवाभावी सामाजिक संस्था सर्व वैद्यकीय सोयीसुविधांसह किर्र जंगलांनी व्यापलेल्या या खेड्याशी आरोग्य सेवेचं नातं जोडून आहे. मागील 2 वर्षात गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींसाठी 5 शिबिरांचं आयोजन उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा, आचार्य विनोबा भावे आयुर्विज्ञान महाविद्यालय सावंगी मिघे, आनंदलोक चिकित्सालय यांच्या मदतीने घेण्यात आलेत. त्यात एकूण 550 महिला व किशोरवयीन मुलींची तपासणी करून त्यांच्यावर विनामूल्य उपचार करण्यात आलेत. मला खूपच त्रास होत होता, कारण 2-2 महिने माझी पाडी जात होती. म्हणजे मी काहीच काम करू शकत नव्हतो ना, तर मी अशीच एक दिवस झोपूनच होतो. अलकाताईनं आले माझ्या घरी न, अलकाताई म्हणले का चल दवाखान्यात जाऊ, कारण मंगळवारी इथं दर मंगळवारी गाडी येते दवाखान्याची आमच्या आरोग्याची. तर मी इथं गेलो. मग तर त्यांनी म्हणले का आज शिबिर आहे तर एरंडीला चल. तर एरंडीला गेलो. मग मी तिथं वर्धेचे डॉक्टर आले होते. त्यांनी म्हणले का तुला वर्धेला यावं लागेल म्हणले. तर मग मी वर्धेला गेलो. वर्धेतले ते मॅडम लोक म्हणले का तुझं ऑपरेशन करावं लागेल. तर मग मला ब्लड वगैरे नव्हता, 4 ग्राम रक्त होता. तर मग तिथं मला गेल्यानंतर ब्लड वगैरे चढवले न, मग नंतर ऑपरेशन वगैरे तिथंच केले. मी 1 महिना राहिलो तिथं वर्धेला. तर आता माझी तब्येत वगैरे चांगलीच आहे. मी घरचे सर्व कामं करू शकतो, शेतीत वगैरे सर्वच जातो. महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीतर्फे लहान मुलांसाठी 3 शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यात जवळपास 256 मुलांची तपासणी करून त्यातील 26 तीव्र कुपोषित मुलामुलींना गडचिरोली येथील पोषण पुनर्वसन केंद्रात भरती करण्यात आले. आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या सहकार्याने दुर्गम भागामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांकरता विशेष कॅम्प अरेंज करतो, शिबिर अरेंज करतो आणि त्यामधून जी तीव्र कुपोषित मुलं असेल त्या तीव्र कुपोषित मुलांना भरती करता आम्ही आमच्या आरोग्यासाठी यांच्या मार्फतीने विनामूल्य गडचिरोली येथे आणून त्यांना 14 ते 21 दिवसाकरता भरती ठेवत असतो. यामध्ये शासकीय योजनेतून आम्ही तीव्र कुपोषित बालकाच्या मातेला बुडीत मजुरी म्हणून 300 रुपये नगदी रोज, कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नसताना किंवा APL BPL असा कुठल्याही अटी नसताना फक्त सही करून सायंकाळी तिने दररोज आम्ही 300 रुपये नगदी तिच्या हातामध्ये देतो, कॅशमध्ये, कुठलीही प्रोसेस नाही. त्याचबरोबर त्या मातेच्या आरोग्याची तपासणी करून तिलासुद्धा औषधोपचार करतो. त्याचबरोबर तिला 14 दिवस आम्ही बालकाचं पोषण कसं करायचं, बालकाच्या काय गरजा आहे, बालकाला किती वेळ आहार द्यायचा, कोणत्या प्रकारचा आहार द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही 14 दिवसपर्यंत तिचं प्रशिक्षण घेत असतो आणि तिच्याकडून आम्ही हे करवून घेतो. काही तिला आम्ही घरगुती किंवा क्षेत्रामध्ये त्यांच्या एरियामध्ये उपलब्ध जे आहारद्रव्य आहेत त्या आहारद्रव्यापासून पौष्टिक आहार कसा तयार करायचा ह्याचंसुद्धा आम्ही प्रात्यक्षिक त्यांना करून दाखवतो, त्यांच्याकडून करवून घेतो. माझ्या या NRCमध्ये, गडचिरोली NRCमध्ये सगळ्यात जास्त 0 ते 6 महिने गटातील मुलं सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आम्ही भरती करत असतो. त्याचबरोबर 6 महिने ते 5 वर्षापर्यंतची मुलंसुद्धा नंबर 2, 1 नंबर किंवा 2 नंबर आम्ही महाराष्ट्रामध्ये असतो नेहमी. या संस्थेच्या मार्फतीने सुद्धा दरवर्षी 100 ते 150 अंदाजे मुलं भरती केली. आतापर्यंत 38 मुलांना त्यांनी आपल्या स्वतःच्या गाडीने आणून, स्वतःच्या खर्चाने आणून इथे दाखल केलेलं आहे आणि त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी पुन्हा गाडी पाठवून, काही आरोग्य कर्मचारी पाठवून त्यांच्या सोबतीला त्यांना सुखरूप घरीसुद्धा पोहोचवलेलं आहे. त्यानंतर ते फॉलोअपसाठीसुद्धा आमच्याकडे पेशंटला पाठवत असतात. अशा प्रकारे ही संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करते असं मला वाटतं. फिरते रुग्णालयातर्फे डॉक्टर विकास महात्मे डोळ्यांचा दवाखाना नागपूर यांच्या मदतीने डोळे तपासणी शिबिर घेण्यात आलेत. त्यात 183 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 74 रुग्णांना मोतीबिंदूचे ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला. आतापर्यंत 25 रुग्णांचे मोतीबिंदूचे
विनामूल्य ऑपरेशन नागपूर येथे करण्यात आलेत. आपल्या आरोग्याची गाडी आपल्या गावात येतात, गावात आपल्याला परिचय दिला, आरोग्य तपासतात, आपल्याला निरोप दिला का शिबिर डोळ्यांचा शिबिर आहे म्हणून सांगितले. तर आपण कुरखेड्याला गेलो शिबिरमध्ये आपले डोळे तपासले. त्यांनी सांगले डॉक्टरांनी की आपल्याला तुमचे डोळे ऑपरेशन करण्याचे आहेत म्हणून. तर आपल्याला ऑपरेशन करण्याला सांगितले. तर आपण नागपूरची तयारी केलो. आपल्याला आपल्या गावापर्यंत गाडी न्यायासाठी आली. आपण त्या गाडीनं नागपूरला गेलो. तेथे आपलं ऑपरेशन व्यवस्थितच झाले आणि घर पोहोचता आपल्याला पोहोचवून दिला. आपल्याला खाण्यापिण्याची सर्व गोष्टीची व्यवस्था संपूर्ण सुखसुरवातच झालेली आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा मूलमंत्र जपत नेहमीच तळागाळातील जनता जनार्दनाची घरपोच आरोग्य सेवा पोहोचविण्याचं व्रत स्वीकारलेल्या आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचा हा कार्यक्रम माणुसकीचा ओढाच आहे.